भारताच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य अतुलनीय आहे. शिवाजी महाराजांचे स्वप्न म्हणजे अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला, हे स्वप्न शिवाजी महाराजांनी बाळगले होते. ते स्वप्न पुरे करण्याचे काम मल्हारराव होळकर, तुकोजी होळकर, साबाजी शिंदे यांनी पूर्ण केले आणि त्या मोहिमेची जबाबदारी राघुनाथराव पेशवे यांनी केली होती. त्यामुळेच अटकेच्या स्वारीला राघो भरारी असेही म्हणतात. परंतु खरी तर कामगिरी तुकोजी होळकर आणि साबाजी शिंदे यांनी आणि मल्हारराव होळकर यांच्या नेतृत्वाखाली केली होती. तुकोजी होळकर यांनी अटक प्रांतामध्ये 2.5 महिने राज्य केले होते. असे आमचे मराठा साम्राज्याची ख्याती कीर्ती आपल्या नेतृत्वाने, दातृत्वाने, न्यायप्रियतेने, प्रजादक्षतेने असेतू हिमाचलपर्यंत पसरवण्याचं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले. जे शिवाजी महाराजांचे स्वप्न होते की समाजोपयोगी कामं झाली पाहिजेत, रयत सुखी झाली पाहिजे आणि पालक ही भूमिका सर्वांनी मनामध्ये ठसवली पाहिजे. खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचे जे स्वप्न होते ते पुरे करण्याचं काम मल्हारराव होळकर यांच्यानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या नगर जिल्ह्यातील चौंडी गावच्या असून त्यांचे बालपण मानकोजी शिंदे पाटील आणि आई सुशीलाबाई यांच्या संस्कारामध्ये झाले आणि बालपणीच आईवडिलांनी त्यांना धर्मसंस्कार, वाचन, घोडा चालवणे याचे प्रशिक्षण दिले होते. या संस्काराची नजर बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर यांना पडली आणि बाजीराव पेशवे यांनी मल्हारराव होळकरांना सुचवले की ही मुलगी तुमच्या मुलास सून म्हणून करून घ्यावी. आणि अशा रीतीने मल्हारराव होळकर त्यावेळेस इंदोर प्रांतामध्ये, माळवा प्रांतामध्ये राज्य करीत होते आणि बाजीराव पेशवे यांनी, उदारमनाच्या बाजीराव पेशवे यांनी असे सुचवले की ही महाराष्ट्र कन्या आहे, तिचा विवाह मी शनिवारवाडा येथे लावून देतो, त्याचा खर्चसुद्धा मी करणार आहे. आणि त्या ठिकाणी शनिवारवाडा येथे तो विवाह सोहळा 5 दिवस चालला आणि कन्यादानाचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं. या ठिकाणी आपण असं लक्षात येतं की लग्न आहे धनगर समाजातल्या मुलीचं, विवाह लावून करून सर्व खर्च करतायत पेशवे ब्राह्मण समाजाचे आणि कन्यादान करतायत मराठा समाजाचे छत्रपती शाहू महाराज. म्हणजे या ठिकाणी जातीच्या भिंती त्या काळी पडलेल्या होत्या आणि म्हणूनच जातीच्या भिंती पडल्यामुळेच त्या ठिकाणी मराठा साम्राज्य आपले अटकायपार झेंडा फडकवू शकले. अटकेपार झेंडा फडकवण्याचं श्रेय मल्हारराव होळकरांना जाते. पण मल्हारराव होळकरांनी आपल्या जीवनामध्ये बहुमोल असे कार्य केले. ते म्हणजे आपल्या सुनेस राज्यकारभाराचे शिक्षण दिले, दांडपाटा चालवण्याचे शिक्षण दिले, त्याचबरोबर तोफा घडवण्याचं शिक्षण दिले, तोफा चालवण्याचं शिक्षण दिले आणि राज्य व्यवहार कोश याचंसुद्धा शिक्षण दिले. आपल्या मुलीवर पुत्रवत प्रेम केलं आणि पुत्रवत प्रेम करत असताना गौतमाबाई आणि मल्हारराव यांनी त्यांना आईवडिलासारखं प्रेम दिलं आणि त्यातून मातोश्रींची जडणघडण झाली. मित्रांनो, 1754 साली कुंभेरच्या वेढ्यामध्ये अचानकपणे खंडेराव होळकरांचे निधन झाले आणि खंडेराव होळकरांच्या निधनानंतर अहिल्यादेवीसुद्धा सती जाण्यास निघाल्या होत्या. परंतु थोर मनाच्या, दूरदृष्टीच्या मल्हारराव होळकर यांनी त्यांना सांगितले, मेली ती अहिल्या आणि जगला तो खंडेराव. तू खंडेराव म्हणूनच तू काम करायचं आहे. माझ्या या माळवा प्रांताच्या प्रजेला तू पुत्रवत प्रेम द्यायचं आहे आणि आई म्हणून त्याचा सांभाळ करायचा आहे आणि म्हणून तू सती जाऊस नकोस. आणि आपल्याला माहीत आहे की जर मल्हारराव होळकर यांनी अहिल्यादेवींना जर सती जाण्यास परवानगी दिली असती तर अहिल्यादेवीचा जो जाज्वल निर्माण करणारा इतिहास, समाज उपयोगी कार्य करणारा इतिहास, आसेतू हिमाचलपर्यंत कार्य करणारा इतिहास, सर्व लोकांना पोटाशी धरून त्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या न्यायप्रियतेचा इतिहास कधीच काळाआड झाला असता. म्हणून मल्हारराव होळकर यांची दूरदृष्टी या ठिकाणी
वाखाणण्याजोगी आहे. मल्हारराव होळकरांच्या नेतृत्वाखाली त्यांनी तब्बल 40 वर्ष घोड्यावर मान टाकून अनेक लढाया लढले आणि त्या जिंकलेसुद्धा. मल्हाररावांची ख्याती ही खूप मोठी आहे. पहिल्या बाजीराव पेशवे यांनी त्यांना भाऊ म्हणून संबोधले होते आणि भावाचा दर्जा दिला होता. त्यामुळे पुढे आलेल्या पेशव्यांनी त्यांना काका असे ते संबोधत असत. होळकर घराण्याचं वैशिष्ट्य म्हणजे पेशव्याचा वंसा हा होळकर घराण्याला जात होता. हे सुद्धा ते एक होळकर घराण्याचं वैशिष्ट्य आहे. मल्हारराव होळकरांनी जातपात न पाहता आपल्या सातारा जिल्ह्यातील राणोजी शिंदे यास बाजीराव पेशव्यांना सरदारकीची सूत्रे देण्यास भाग पाडले आणि सांगितले आणि मल्हाररावांची विनंती बाजीराव पेशव्यांनी मानून राणोजी शिंदे यास उत्तर हिंदुस्थानात धाडले. आपल्याला माहीतच आहे की मल्हार आया ही गर्जना ऐकल्यानंतर सर्वांची त्रेधार तिरपीट उडत असे अतुलनीय कार्य करणारे मल्हारराव होळकर युद्धामध्ये निपुण होते, परंतु आपली सून राज्यव्यवहारामध्ये सुद्धा तरबेज झाली पाहिजे, तोफा घडवण्यात तरबेज झाली पाहिजे आणि तिला चांगलं शिक्षण देऊन वळण लावून तिला समाजोपयोगी कार्य भाग पाडण्यासाठी त्यांनी मदत केली. होळकरांच्या घराण्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की होळकर घराण्यामध्ये खाजगी कोष निर्माण झाला होता आणि खाजगी कोष म्हणजे मल्हारराव होळकरांनी काही संपत्ती गौतमाबाई होळकर यांना दिली होती आणि त्या गौतमाबाई होळकर त्या भागाचा म्हणजे खानदेश भाग जो आहे, चांदवडला त्यांचं रंगमाला आहे, रंगमाल चांदवडला आहे आणि त्या भागातून खानदेश प्रांताची वतन गौतमाबाई होळकर यांना दिलं होतं आणि त्या वतनातून त्या समाजोपयोगी कार्य करत होत्या. म्हणजे राजाचे कार्य महिलांना देण्याचं श्रेयसुद्धा मल्हारराव होळकर यांना जातं. आणि या खाजगी कोष तो खाजगी कोष निर्माण झाला आणि त्या खाजगी कोशातून अनेक मोठी संपत्ती या ठिकाणी निर्माण झाली आणि ज्यावेळेस गौतमाबाई होळकर यांचे निधन झाले त्यावेळेस त्या खाजगी कोशाची संपत्ती होती 16 कोट आणि 16 कोट संपत्तीची मालकीन अहिल्यादेवी झाल्या होत्या. परंतु मित्रांनो, त्यांनी ज्यावेळेस सती जाण्याचं व्रत घेतलं त्यावेळेसच त्यांनी निश्चय केला होता की मी आता पांढरे वस्त्र नेसणार आणि कोणताही डामडौल न करता मी फक्त प्रजेला प्रेम देणार, प्रजेचं वात्सल्य जगवणार आणि मातृप्रेम देणार. या कृतीप्रमाणे त्यांनी 16 कोट संपत्तीची मालकीन असूनही साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यामध्येच त्यांनी आयुष्य आपलं व्यतीत केलं. मित्रांनो, अहिल्याबाई होळकरांचं कार्य पाहून लॉर्ड एलिनेबरो असे म्हणतात की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या खूप मुत्सद्दी आहेत आणि आदर्श राज्यकर्ता आहेत. त्याचबरोबर ब्रिटिश युवती मिसेस जोना बाली यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर प्रदीर्घ असे काव्य लिहिले आहे. त्या काव्यातून लोकांना प्रेरणा मिळते, त्या काव्यातून अहिल्यादेवीच्या कार्याची ओळख होते. म्हणजे मित्रांनो, आपल्या इतदेशीय लोकांना तर त्यांच्या कार्याची ओळख पटलीच, त्याबरोबर परदेशातील लोकांनासुद्धा ओळख पटली. यातच अहिल्यादेवी यांचे कार्य आपल्याला कार्याची दखल घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म हा 1735 साली चौंडी येथे झाला आणि 9 वर्षांनी त्यांचा विवाह झाला होता आणि विवाहानंतर ते इंदोर ठिकाणी गेल्या. त्यांनी पहिल्यांदा कार्य केले शेती सुधारणा. मित्रांनो, शेती सुधारण्याचं काम करत असताना त्यांनी शेतकऱ्यांना बियाणं पुरवलं. शेतकऱ्यांचे जे आगाप पिकं असतील त्याला आपल्याला माहिती आहे, आगाप पीक लावल्यानंतर त्या ठिकाणी पक्षी त्या पिकाला त्रास देतात आणि अशी शेते त्या घेत असत आणि त्या विकत घेऊन त्याला शेतकऱ्याला मोबदला देत असत आणि मोबदला देऊन त्या शेतकऱ्याने त्या पशुदया दाखवून पक्ष्यांना ते अन्न पीक खाण्यासाठी मोबा देत असत. म्हणजे त्यांच्या कार्याचा लौकिक आपण पाहत असताना एका दगडात 2 पक्षी मारण्याचं काम त्या करीत असत. मित्रांनो, शेतकऱ्याला मोबदला मिळत असे आणि त्याचबरोबर पक्षाला अमाप अन्न खाण्याची संधी मिळत असे. असा दुहेरीबाणा त्यांच्या कार्यामध्ये दिसून येतो. मित्रांनो, आपण म्हणतो शिवाजी महाराज हे गोप्रतिपालक आहेत. गोप्रतिपालक ही जी पदवी आहे शिवाजी महाराजांची ती खऱ्या अर्थानं राबवण्याचं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले. त्यांनी शेतकऱ्यांना असे सांगितले की राजवाड्यावर येऊन
वासरे घेऊन जावे आणि वासरे घेऊन ज्यावेळेस गायीचे वेत होईल त्यावेळेस गायीचं वासरू पुन्हा वाड्यावर येऊन देणे आणि हे दावं फिरवण्याची प्रथा खेड्यामध्ये म्हण आहे, दावं फिरवणे म्हणजे दावं फिरवण्याचं काम शेतकऱ्याने करायचं, म्हणजे वासरू घेऊन जायचं आणि गाय व्याल्यानंतर पुन्हा वासरू परत द्यायचं, हे कामसुद्धा त्यांनी केलं. आपल्या शेती उपयोग सुधारणामध्ये काम करत असताना वृक्षाची लागवडीचं सुद्धा त्यांनी मोठं काम केलं. चोर दरोडेखोर यांना शेती करण्यास भाग पाडलं. त्याचबरोबर त्यांनी वड, लिंब, पिंपळ, आंबा या 5 वृक्षाची लागवड करण्याचे लोकांना हुकूम सोडला आणि शेतकऱ्यांना असं सांगितलं की 5 झाडाचे मोबदला झाडाची फळं सरकारी खात्यात जमा करावी आणि उरलेल्या 7 झाडाची फळे ही तुम्ही स्वतःसाठी वापरायची. म्हणजे 7 आणि 5 7 12 म्हणजे याची नोंद या दप्तरीमध्ये होऊ लागली आणि 7 आणि 12ची नोंद झाल्यानंतर या ठिकाणी त्या दप्तराला नाव पडलं की 7-12. म्हणजे 7-12 ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आपणा सर्वांना देणगी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अहिल्यादेवींचा विचार करत असताना अहिल्यादेवी या इतक्या त्यांचं कार्य समाज उपयोगी कार्य पुढं चाललेलं असताना त्यांची न्यायप्रियतासुद्धा खूप महत्त्वाची आहे. न्याय देत असताना त्या दोन्ही पक्षाला न्याय मिळाल्याचं समाधान होत असे, म्हणजे तक्रार करणाऱ्याला न्याय मिळत असे आणि ज्यांनी अन्याय केला आहे त्यालाही वाटत असे आपण आपली चूक दुरुस्त केली पाहिजे. असे न्यायप्रिय प्रणाली अहिल्यादेवी होळकर यांनी राबवली. त्यालाच अहिल्या न्याय म्हणून मराठा साम्राज्यामध्ये त्याची ख्याती झालेली होती. म्हणजे अहिल्यादेवींचं कार्य या अहिल्या न्यायाबरोबरच त्यांनी समाजोपयोगी त्यांची गुणग्राहकता खूप मोठी होती. अहिल्यादेवींचं कार्य पाहून त्या ठिकाणी इंदोर, महेश्वर या ठिकाणची नगरीची भरभराट पाहून अनेक विद्वान, तत्त्ववेत्ते, औषध निर्माण करणारे वैद्य अनेक लोक त्या ठिकाणी भेटीस येत असत आणि तेथील कार्य पाहून त्या ठिकाणीच राहण्याचं ते ठरवत असत. अशा लोकांचा सांभाळसुद्धा अहिल्यादेवीने केला. आपल्याला माहीत असेल की त्या काळी टिपू सुलतानाचं सुद्धा राज्य होतं दक्षिण भारतामध्ये. तेथील मुसलमानसुद्धा म्हणायचे की मला अहिल्यादेवींच्या राज्यामध्ये जायचं. इतकं ते धर्मनिरपेक्ष तत्त्वज्ञान खऱ्या अर्थानं अहिल्यादेवीने राबवलं होतं. म्हणजे सर्व समाजाला हाताशी धरून त्यांच्या हाताला काम देऊन आपल्याला माहिती आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवीने स्थापत्यकलाचा विकास केला. स्थापत्यकलेचा विकास करत असताना आपल्याला माहिती आहे लोकांना हाताला काम दिलं, कलाकारांच्या हाताला काम दिलं आणि कलाकाराच्या हाताला काम देत असताना त्या ठिकाणी आपल्या संस्कृतीची जपणूकसुद्धा त्यांनी केली. म्हणजे दुहेरी बाणा या ठिकाणी सुद्धा ते जपला आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे स्थापत्य कलाकारांना त्यांनी सांगितलं की तुम्ही शिल्पे असे बनवावीत की त्या ठिकाणी धन्याचा डामडोल नसावा, तर त्या ठिकाणी धन्याची लीनता असावी. आणि त्याप्रमाणे अहिल्यादेवी यांनी कलाकारांना पुत्रवत प्रेम दिल्याने त्या कलाकारांनी सुद्धा स्थापत्यकला अशी विकसित केली ती 300 वर्षानंतर सुद्धा त्या शिल्प आजही त्यांच्या कार्याची साक्ष देत उभी आहेत. अशा प्रकारचं अतुलनीय कार्य मातोश्रींनी केलं. याबरोबरच करत असताना ग्रंथालयाचा सुद्धा त्यांनी विकास केला. अनेक ठिकाणी आपल्याला माहिती आहे त्या काळी हस्तलिखिते लिहिली जात होती आणि हस्तलिखित लिहिणारे लोक अनेक मोठा पैसा मागत असत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पैशाचा विचार न करता हस्तलिखिते लिहून लोकांकडून घेतली आणि ग्रंथालयाचा सुद्धा विकास केला. आपल्याला माहिती आहे महेश्वरची साडी, आपल्याला आजही माहिती आहे की महेश्वरची साडी, पण महेश्वरची साडी कुणी निर्माण केली? मित्रांनो, जे कारागीर होते, विणकर कारागीर होते, त्यांच्या हाताला काम नव्हतं आणि दुष्काळ पडला होता. अशा वेळेस ते विणकर कारागीर इंदोर नगरीत आले आणि इंदोर नगरीत आल्यानंतर त्यांनी मातोश्रींना विनंती केली आणि त्या ठिकाणी महेश्वर साडीची निर्मिती झाली. आजही स्त्रियांना डिझाईन जर पाहायचं असेल तर महेश्वर साडीच्या प्रेमामध्ये स्त्रिया पडतात. यावरून महेश्वर साडीची ख्याती आजही मातोश्रींच्या प्रेमामुळं आजही टिकून आहे. इतकी दूरदृष्टी त्यांच्या प्रत्येक कार्यात दिसते. आपल्याला माहीत आहे की मातोश्रींनी कार्य जे केलं, अनेक लोक असं म्हणतात की मातोश्रींनी देवळे बांधले, धर्मशाळा बांधल्या, पानपोह्या बांधल्या. पर्टिक्युलरली लोकांचा आक्षेप आहे की मंदिरांचा उद्धार केला.
12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार करण्याचं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं. म्हणजे हिंदू संस्कृती टिकवण्याचं अजब कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले आहे. आपल्याला माहिती आहे, आजही आपण काशी विश्वेश्वराला जायचं म्हटलो, बद्रीनाथला जायचं म्हटलं, केदारनाथला जायचं म्हटलं, तर अमरनाथला जायचं म्हटलं तर आपण करण्यासाठी तयारी करतो. आणि त्या काळी कुठल्याही प्रवासाची सुविधा नसतानासुद्धा मातोश्रींनी हे कार्य पार पाडलं. आणि हे कार्य पाडत असताना आपल्याला माहिती आहे, केदारनाथचे मंदिर सगळा भाग खचला, पण केदारनाथच्या मंदिराला कुठलाही तडा गेलेला नव्हता. हे अहिल्यादेवींच्या कार्याची साक्ष आजही ते मंदिर देत उभं आहे. असे पुत्रवत प्रेम कलाकारांना दिल्यामुळंच असे योगदान या कलाकाराने त्यांच्या कार्याला सलामी म्हणून असे कार्य शिल्प त्यांनी निर्माण केली. मित्रांनो, अहिल्यादेवींनी जे कार्य केलं ते कार्य करत असताना त्यांनी राजव्यवहार कोश आणि खाजगी कोश, राजव्यवहार कोशातील एकही पैसा त्यांनी न घेता, म्हणजे राज्याचा जो निधी जमतो, कर जमतो, त्यातील एकही पैसा न घेता त्यांनी खाजगी कोशातून हे सर्व समाज उपयोगी कार्य केले आहेत. आपल्याला माहिती आहे, पानिपत युद्धामध्ये लाख बांगडी फुटली, पण त्या लाख बांगडी फुटल्यानंतर सैन्याचे जे झालेले हाल फक्त आणि फक्त पुण्यश्लोक मातोश्रींनाच जाणवले. मित्रांनो, सैनिक अन्न नसल्याने, निवारा नसल्याने, थंडीसाठी पांघरूण नसल्याने आणि निवारा नसल्याने त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी असा निर्णय घेतला की जागोजागी धर्मशाळा बांधायच्या, म्हणजे लोकांना निवारा मिळेल, आसरा मिळेल. जागोजागी त्यांनी वृक्षारोपणाची कामं केली. हमाल लोकांना त्रास होऊ नये म्हणून रस्त्याच्या कडेने त्यांनी कट्टे बांधले आणि त्या कट्ट्यावरून त्या हमालाला ते पोते उचलणे सहज शक्य होऊ लागले. मित्रांनो, म्हणजे प्रत्येक घटकाचा बारीक विचार करण्याचं काम मातोश्रींनी केलं. मातोश्रींच्या कार्यामध्ये आपल्याला माहिती आहे, काशी विश्वेश्वराचे मंदिरांचा जीर्णोद्धारसुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलेला आहे. आपल्याला ज्ञात आहे, ज्ञानवापी मंदिर, ज्ञानवापी मस्जिद हे सुद्धा पाडण्याचं काम मल्हारराव होळकर यांनी केलेलं होतं, धाडस केलं होतं. परंतु मित्रांनो, तेथील ब्राह्मण लोकांनी असे सांगितलं की तुम्ही मस्जिद पाडून जाल, परंतु आम्हाला इथं राहायचं आहे, नाही तर ज्ञानवापीचा प्रश्न त्या ठिकाणीच निकाली काढण्याचं काम योद्धे मल्हारराव होळकर यांनी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तो निर्णय आत्मसात झाला नाही किंवा अंमलबजावणी लोकांच्या गुणामुळे झाली नाही आणि आज तो प्रश्न तसाच पडून आहे. मित्रांनो, मस्जिद पाडणं किंवा असं काही योग्य नाही, परंतु ज्या ठिकाणी मंदिरं होतं त्या ठिकाणी मस्जिदी उभारल्या गेल्या. त्या ठिकाणी अहिल्यादेवींनी सामोपचाराने लोकांशी तडजोड करून, लोकांशी बोलून, मसलत करून या ठिकाणी काशीश्वराचं मंदिरसुद्धा मातोश्रींनी जीर्णोद्धार केला आणि त्या ठिकाणी अयोध्येच्या अवधच्या, त्या काळी अयोध्येला अवध असं म्हणत, अवध प्रांताच्या राज्यकर्त्याशी तडजोड करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी आपले काशी विश्वेश्वराचे मंदिराचा जीर्णोद्धार केला. म्हणूनच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमतः काशी विश्वेश्वर कॉरिडॉरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा लावण्याचं कामसुद्धा केलेलं आहे. ती त्यांना खऱ्या अर्थानं त्यांनी दिलेली आदरांजली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मित्रांनो, गुणग्राहकता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा एक विशेष गुण म्हणजे त्यांच्याकडे आलेला माणूस, त्यांच्याकडे आलेला व्यक्ती पुन्हा दुसरीकडे जात नसत. कारण त्या व्यक्तीला ते देत असलेले प्रेम, मातृप्रेम आणि त्याच्या कार्याला देणारी शाबासकी यामुळे त्या ठिकाणचे लोक दूर जात नसत. आणि या गुणग्राहकतेमुळेच त्यांच्या दरबारामध्ये अनेक विद्वानांची भरपूर संख्या होती. आणि त्या काळी अहिल्यादेवी होळकरांची महेश्वर नगरी ही भारताची सांस्कृतिक नगरी असे या नगरीला संबोधले जात असत. आणि पेशवे तर त्यांना असं संबोधत असत, गंगाजळ निर्मळ मातोश्री. त्यांच्या पत्राला उल्लेख करत असतानाच पेशवे त्यांना लिहित असत, गंगाजळ निर्मळ मातोश्री असा त्यांचा उल्लेख करत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी
विश्वस्ताची भूमिका राबवलेली आहे, आपल्याला माहिती आहे मित्रांनो. महात्मा गांधींनी जे विश्वस्ताची भूमिका मांडली, ती विश्वस्ताची भूमिका पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कधीच स्वतः राबवली होती. मित्रांनो, 16 कोटी संपत्तीची, खाजगी संपत्तीची मालकीण असूनही त्यांनी कोणताही डामडौल केला नाही. साधी साडी घालून आसनावर घोंगडी अंतरून त्यांनी राज्यकारभार केला. विश्वस्ताच्या भूमिका त्या खऱ्या अर्थानं जगल्या. धर्मनिरपेक्ष तत्त्वज्ञान, आपल्याला माहिती आहे भारताने धर्मनिरपेक्ष तत्त्वज्ञान राबवलेले आहे. त्यांच्या सैन्यामध्ये अनेक मुसलमान अधिकारी होते. त्याचबरोबर मुस्लिम लोक, टिपू सुलतानच्या काळामध्ये सुद्धा अनेक मुस्लिम लोक टिपू सुलतानचे राज्य सोडून इंदोर नगरीमध्ये किंवा महेश्वर नगरीमध्ये ते आले होते. आपल्याला ज्ञात आहे की विणकर लोकांना त्यांनी हातभार लावला आणि विणकर लोक ज्यावेळेस मालेगाव ठिकाणी आले, आज जे मालेगाव गाव निर्माण झाले आहे ते मालेगाव मालेराव होळकर यांच्या नावातले माले घेतलेलं आहे आणि त्यानुसार हे गाव निर्माण झालं आहे. म्हणजे त्या ठिकाणी विणकर लोकांनी होळकर घराण्याला वाहिलेली ती आदरांजली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आपण चित्रपट पाहत असताना, कार्यपट पाहत असताना आपल्याला असं लक्षात येईल की मातोश्रींनी युद्ध केली, 2 युद्ध केली, महत्त्वाची युद्ध 2 केली. चंद्रावताचं बंड मोडून काढलं आणि आपल्याला माहिती आहे की चंद्रावत हा खूप त्रास देत होता प्रजेला आणि त्या चंद्रावताचं बंड मोडून काढून त्या ठिकाणी दरार निर्माण केला. मातोश्री अशा होत्या की त्यांनी युद्ध न करता युद्ध जिंकता आलं पाहिजे हे कसब त्यांनी निर्माण केलं होतं. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस मल्हारराव होळकर यांचे निधन झाले, पुत्र खंडेराव याचे निधन झाले, नातू नत्याबाचे निधन झाले, मुक्ता सहगमन करून गेली आणि आपल्याला माहिती आहे मल्हारराव होळकर यांचे निधन झाल्यानंतर राघव भरारी म्हणतात ज्या रघुनाथराव पेशवे यांनी होळकर घराण्याची संपत्ती जप्त करण्याचं किंवा बळकावण्याचं काम त्यांनी ठरवलं आणि त्यांनी शिप्रा नदीच्या ठिकाणी आपली फौजफाटा जमा केला. मातोश्रींनी सुद्धा आपल्या सैनिकांना त्यांना विश्वासार्थ गुणग्राहकतेमुळं त्यांच्याकडे विश्वासू नोकरवर्ग होता आणि त्यांनी लगेच मातोश्रींना कल्पना दिली, बातमी दिली की राघव भरारी आपल्यावर चाल करून येत आहेत. तर त्या ठिकाणी मातोश्रींनी अनेक वतनदार, सरदार, आपल्याला माहिती आहे धारचे पवार असतील, शिंदे असतील, भोसले असतील, नागपूरकर भोसले असतील, यांना पत्र धाडली आणि असं लिहिलं की हात धुतला असेल तर घोड्यावर बसा, जेवत असेल तर जेवून लगेच घोड्यावर टांग मारा. आणि अशी बळकट बडी मोठी फौज इंदोर नगरीत आली आणि ही तयारी पाहून राघोबा दादा हादरून गेले आणि ज्यांनी हा बदसल्ला दिला होता गंगोबा तात्या चंद्रचूड यांना त्यांनी सांगितलं की यातून तुम्ही मार्ग काढा. मग मातोश्रींनी त्यांना पत्र धाडलं की मी बाई माणूस आहे, मी हारली तर काही फरक पडणार नाही, पण तुमची जी राघव भरारी आहे त्याला निश्चितच तडा जाणार आहे. म्हणजे एका बाईला हरवलं तर तुमची ख्याती काय वाढणार नाही आणि जर तुम्ही माझ्याकडून हारला तर तुमची अपकीर्ती होईल. मग रघुनाथराव पेशवे यांच्या लक्षात आलं की आपण यातून मार्ग काढला पाहिजे आणि मग गंगोबा तात्या चंद्रचूड यांना त्यांनी सांगितलं तुम्ही मार्ग काढा. आणि मग ते मातोश्रींना पत्र लिहितात की आम्ही मातंग पोशीस आलो आहे, म्हणजे तुमच्या मुलाचं निधन झालं आहे म्हणून आम्ही तुम्हास भेटण्यास आलेलो आहे. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्यांना असं म्हणतात, मातोश्री त्यांना असं म्हणतात, मातंग पोशीस येण्यासाठी एवढी फौज फाटा कशासाठी. म्हणजे आपल्या बोलत असताना त्यांची एक जरब अशी वेगळीच जरब होती आणि युद्ध न करता युद्ध जिंकण्याचे कसब मातोश्रींनी आपल्या राज्यामध्ये निर्माण केलं होतं. आणि हे करत असताना त्यांनी फौजफाटासुद्धा तयार ठेवला होता. आणि आपल्याला माहीत सांगण्यासाठी आनंद वाटेल की पुण्यश्लोक मातोश्रींनी स्त्रियांची मोठी फौज तयार केली होती आणि राघवदादांना त्यांनी सांगितलं होतं की प्रथम तर तुम्हाला स्त्रियांच्या फौजेसाठी लढावं लागेल आणि नंतर माझ्या फौजेबरोबर लढावं लागेल. अशी तयारी करणाऱ्या आणि कोणत्याही लोकांची रक्तपात न होता जिंकणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या इतिहासामधील त्यांचं एक सुवर्णपान आहे असं म्हटलं तर निश्चितपणे वावगं ठरणार आहे. मराठा साम्राज्यातील
हे खरोखरच सुवर्णपान आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की राष्ट्रप्रेम काय असतं ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याकडून शिकायला हवं. आपल्याला ज्ञात आहे की शिवाजी महाराजांनी निर्माण केले हिंदवी स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी इंग्रज सरकार कासावीस झालेले होतं आणि तोडा फोडा झोडा, धूर्त, कावेबाज, मुत्सद्दी असे इंग्रज लोकांमध्ये तोडाफोडा या राजनीतीने सैन्य तैनाती फौज ठेवत असत आणि त्या राजाला मांडलिकत्व स्वीकारायला भाग पाडत असत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी इंग्रजाची ही कूटनीती ओळखली होती आणि म्हणूनच त्यांनी, आपल्याला ज्ञात असेल की शाहीर अनंत फंदी ह्या शाहिराच्या माध्यमातून, जसं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये संत तुकाराम महाराजांनी, रामदास स्वामी यांनी जे समाज घडवण्याचं काम केलं, तद्वतच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी शाहीर अनंत फंदींना सांगितलं की तुम्ही एका रज्जूमध्ये पिढी बांधण्यासाठी तुम्ही त्यांच्या मनावर चांगले संस्कार करा, समाज उपयोगी पिढी घडवा आणि त्यासाठी तुमच्या शाहिरीच्या कवनांचा उपयोग करा. आपल्याला शाहीर अनंत फंदीच्या कार्याकडे जात असताना त्यांच्या जीवनामध्ये घडलेला एक प्रसंग. मित्रांनो, अहिल्यादेवींच्या काळामध्ये चोर दरोडेखोर शेती करू लागले होते. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, चोर दरोडेखोर शेती करू लागतात? मित्रांनो, अहिल्यादेवी यांनी, आपल्याला मगाशीच मी वारंवार सांगतो की अहिल्यादेवींनी मातृवात्सल्य प्रेम प्रजेला दिलं होतं. आणि ज्यावेळेस चोर दरोडेखोर, आपल्याला माहिती आहे चोऱ्या लोक का करतात, त्याच्या मागचं कारण असं आहे की लोकांच्या हाताला काम नसतं आणि लोकांच्या हाताला काम नसल्याने लोक चोऱ्या करतात. मातोश्रींनी ही गोष्ट ओळखली होती, म्हणून भिल्ल लोक चोऱ्या करत असत. मग या भिल्ल लोकांना पहिल्यांदा सरकारी झाडे लावण्याचं काम दिलं. म्हणजे वड, लिंब, आंबा, पिंपळ ही 5 वृक्ष सरकारी खर्चाने लावण्याचं, रस्त्याच्या कडेला लावण्याचं काम दिलं आणि त्यांच्या हाताला पहिल्यांदा काम दिलं. त्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवत असताना त्यांना शेतीचे पट्टे दिले आणि त्या शेतीचे पट्टे देऊन त्यांना शेती करण्यास भाग पाडले. आणि भिल्ल लोकांना असं सांगितलं की सह्याद्रीच्या या सातपुडेच्या पर्वतातून लोक जात असतात देवदर्शनासाठी, त्यांना तुम्ही मारू नका, त्यांना अडवू नका, त्यांची लुटमार करू नका, त्यांच्याकडं हवे तर तुम्ही कर घ्या आणि त्या कराचंच नाव आहे भिलकवडी कर. मित्रांनो, आपल्याला आज माहिती आहे कुठल्याही ठिकाणी आपण रस्त्याने प्रवास करत असताना आपल्याला टोल नाके लागतात आणि टोल नाके म्हणजे अहिल्यादेवीने ज्याप्रमाणे लोकांना कोणतीही इजा न पोचवता तुम्ही कर द्यायचा, भिलांना कर द्यायचा आणि सुरक्षित आपल्या इच्छितस्थळी पोचायचं. मित्रांनो, जे ही आज्ञा मानणार नाहीत अशा लोकांना तोफेच्या तोंडी देण्याचं कामसुद्धा मातोश्रींनी केलेलं आहे. आणि अशा प्रकारे लोकांच्या मनामध्ये एक जरब, धास्तीसुद्धा निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं होतं. म्हणजे समाजाच्या हिताच्या आड जो कोणी येईल त्याला शासन देण्याचं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले. आपला मुलगा मालेराव याने गाय मारली आणि गाय मारल्यानंतर मातोश्रीने असं ठरवलं की याला मृत्यूदंड द्यायचा. त्या काळी अशी प्रथा होती की त्या ठिकाणी अशी प्रथा होती की त्यांना त्याला ज्याची गाय मारली तर त्याच्या बदल्यात त्याचा मृत्यू घ्यायचा आणि मालेरावला फाशी देण्याचं काम किंवा मालेरावला घोड्याच्या रथाखाली चिरडण्याचं काम अशी शिक्षा दिली. पण कोणीही तयार नव्हते. स्वतः मातोश्री या रथावर बसल्या आणि मालेरावला चिरडण्याचं काम स्वतःच्या हाती घेतलं. पण मित्रांनो, ती गाय, ज्या गायीचं वासरू त्या ठिकाणी वेलं होतं, ती गायच पुन्हा पुन्हा त्या रथाला आडवी येऊ लागली. आणि मग जनशोम इतका उसळला होता. जनशोम लोकांनी सांगितलं की मातोश्री, या गायीच्या मनातसुद्धा नाही मालेराव यांना मारण्याचं, तुम्ही त्याला सोडून द्या. आणि अशाच रीतीने गायीचा महिमा आणि लोकांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी त्या मालेरावला त्या शिक्षेपासून प्रवृत्त केलं. आपल्याला माहीत आहे की आपल्या मुलासाठी करोडो रुपयाची संपत्ती निर्माण करणारे आज राजकर्ते आपण पाहत आहोत, परंतु आपल्या मुलाची चूक पाठीआड करणारे राजकर्ते आहेत. पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या मुलाला ठार मारण्याची शिक्षासुद्धा देण्याचं धाडस दाखवलं होतं. मित्रांनो, त्या काळी हे जे राज्य ज्यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं आलं त्यावेळेस राज्य अस्थिर होतं.
सर्व ठिकाणी संस्थानिक एकमेकाशी भांडत होते, अंतर्गत बंडाळी होती, पेशव्यांमध्ये अंतर्गत वाद सुरू होते. आणि अशा काळामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याकडं राज्य आलं होतं. ते राज्य त्यांनी 1767 ते 1795 पर्यंत समाजोपयोगी कार्याने त्यांनी केलं. आणि आपल्याला माहिती आहे, मगाशी मी सांगत असताना शाहीर आनंद फंदी यांच्या माध्यमातून राष्ट्रप्रेमी प्रजा घडवण्याचं काम त्यांनी केलं. शाहीर आनंद फंदी सातपुडा पर्वतातून जात असताना भिल्लांनी त्यांना पकडलं आणि भिल्लांनी पकडल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की देवीला बळी द्यायला चांगला माणूस भेटलेला आहे. तर त्या शेवटी ते विचारतात की तुमचं शेवटचं म्हणणं काय आहे. तर आनंद फंदी त्यांना सांगतात की मला पुण्यश्लोक मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांना भेटण्यात जायचं आहे. त्यावेळेस भिल्ल आपल्या हातातील शस्त्र खाली टाकून देतात आणि म्हणतात, माफ करा, आमची काय तक्रार मातोश्रींकडे करू नका, आम्ही तुम्हाला जिवंत सोडतो आणि तुमच्याबरोबर आमचा माणूस बरोबर देतो आणि त्याबरोबर मधाचे 10 बुदल्या देतो आणि तुम्ही मातोश्रींना त्या 10 बुदल्या आमच्यातर्फे भेट करा आणि आमच्याबद्दल कोणतीही कांगाळी करू नका. आणि हे पाहिल्यानंतर शाहीर आनंद फंदींना असं वाटतं की ज्या मातोश्रींच्या नावामुळं मला जर जीवदान मिळतं आहे तर ह्या माझा जन्म आता माझा पुनर्जन्म झाला आहे. मातोश्री सांगतील ते कार्य मी करणार. आणि मातोश्रींनी त्यांना सांगितलं, आजपर्यंत तुम्ही आनंद फंदी तुम्ही आजपर्यंत काय केलं, स्त्री नश्वर देह आहे, या नश्वर देहाची तुम्ही स्तुती केली, त्यांच्यावर कवने लिहिली आणि लोकांची मने रिजवली, परंतु तुम्हाला आता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य टिकवण्यासाठी बळकावू पाहणाऱ्या इंग्रजांना तोंड देण्यासाठी तुम्हाला चांगली पिढी घडवण्याचं काम करायचं आहे. म्हणून तुम्ही आता लोकांमध्ये चांगले विचार रुजवण्याचं काम करा. आणि शाहीर आनंद फंदीने उरलेलं आयुष्य मातोश्रींच्या कार्यासाठी निष्ठेने पूर्ण केले. आणि मातोश्रींनी सुद्धा त्यांचं जीवनाचं कार्य, त्यांना दिलेला पैसा पुरण्यासाठी तरतूद त्यांनी करून ठेवली होती. म्हणजे कोणत्याही माणसास काम देणं आणि त्यांची तरतूद करून ठेवणं, असे दूरदृष्टीचे विचार त्यांनी केलेले आहेत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आज स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला जातो. त्या काळची परिस्थिती तर खूपच वेगळी होती. स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला होता, तर स्त्रियांना कोणतीही हक्क नव्हते. परंतु मातोश्रींनी स्त्रियांना त्या काळी दत्तक घेण्याचा अधिकार दिला आणि स्त्रियांनी सती जाण्याचं काहीही कारण नाही, कारण सती प्रथेला कोणताही आधार नाही, हे सोदाहरण पटवून दिलं. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे रामायण महाभारतामध्ये कोणीही सती गेलेलं दिसत नाही. मग ही सती प्रथा आली कुठून? मातोश्रींनी त्याची तड लावली आणि आपल्या राज्यामध्ये कोणीही सती जाणार नाही याची दखल घेतली. आणि त्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर जवळपास 35 वर्षाने राजाराम मोहन राय यांच्या विचाराने आणि लॉर्ड बेंटिंग यांनी सती प्रथाची चाल बंद केली. इतके दूरदृष्टीचे विचार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आहेत. त्यांनी जे युद्ध जिंकली, त्यांनी स्वतः त्या तोफखाना चालवण्यात पटाईत होता, तोफा बांधण्यात पटाईत होत्या, दांडपट्टा चालवण्यात पटाईत होत्या, घोड्यावर निशाणी करत असत आणि तोफा बनवण्याचं काम, तोफा ओतण्याचं कामसुद्धा त्या करीत असत. म्हणजे कोणतेही काम त्यांना वर्ज्य नव्हते. राज्य व्यवहार कोशाचं सुद्धा त्यांनी काम केलं, अनेक ग्रंथ निर्मिती केली आणि त्या ग्रंथाच्या निर्मितीतून त्यांनी अनेक लोकोपयोगी कार्यक्रम केले. स्त्री उद्धार केला. 7/12ची देणगी आपल्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केली. स्थापत्यकलेचा विकास केला, लोकांना रोजगार मिळवून दिला, पशुपक्ष्यांना पिके उपलब्ध करून दिली. आपल्याला माहिती आहे शिप्रा नदी आणि शिप्रा नदीमध्ये कणकीचे गोळे माशांना टाकण्याचं कामसुद्धा त्या दररोज करीत असत. म्हणजे कोणताही माणूस पशुदया त्यांनी दाखवली. त्याचबरोबर सर्व लोकांना मातृवात्सल्य प्रेम दिलं. म्हणूनच त्यांची ही ख्याती ऐकून बारामतीचे कविवर्य मोरोपंत अहिल्यादेवी होळकर यांच्या इंदोर नगरी आले. आपल्याला माहीत आहे मित्रांनो की अनेक लोक पैसे मिळवण्याच्या विचाराने स्तुतीपाठक करतात किंवा भाटगिरी करतात.
एक कवी भाटगिरी म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवींची स्तुती पठण करू लागला, तर त्या कवीची कवण्याची वही त्यांनी नदीमध्ये फेकून दिली आणि त्याला सांगितलं, कवन जर करायचे असेल तर ईश्वराचे करा, आम्ही ईश्वर कृपेने काम करत आहोत. त्यांनी असं लिहिलं आहे की हे जे आम्ही सर्व कार्य करत आहे ते त्यांच्या पत्रामध्ये कुठल्याही राजाचा उल्लेख नव्हता, आपल्या सही नव्हती. त्यांचं असा आदेश होता, श्री शंकर आज्ञेवरून. ज्यावेळेस त्यांनी पंढरपूरच्या विठोबाला भांडी भेट दिली त्यावेळेस त्यांनी असं लिहिलं होतं त्या भांड्यावर की सर्व सुख विठ्ठला पायी जाणे होळकर अहिल्याबाई. म्हणजे सर्व विठ्ठला पायी, माझं नाव एक लक्षात घेण्यासारखी बाब आहे. आज आपण कुठल्याही शेडवर कुठल्याही ठिकाणी हे प्लेट बघतो आणि त्या ठिकाणी नाव लिहिलं असतं, अमक्याच्या खासदार निधीतून, तमक्याच्या आमदार निधीतून, पण ही निधी ह्या सरकारी असतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक स्थापत्यकला विकास केल्या, 12 ज्योतिर्लिंगाचा विकास केला, रस्ते बांधले, झाडे लावली, पण त्या ठिकाणी त्यांच्या कोटेही पाटी नाही. हे त्यांचं कार्य खूपच लक्षात घेण्यासारखं आहे. आणि मित्रांनो, आजही त्यांच्या कार्याची साक्ष ती स्थापत्यकला, ती मंदिरं, 12 ज्योतिर्लिंगाचा केलेला विकास आजही त्यांच्या कार्याचा साक्ष देत उभे आहेत. अशा या मातोश्री मराठा साम्राज्यात जन्मल्या आणि शिवाजी महाराजांचे खऱ्या अर्थानं स्वप्न पुरे करण्याचं काम, लोकोपयोगी कार्य करण्याचं काम या मातोश्रींनी केले. त्याबद्दल या मातोश्रींना माझे शतशः प्रणाम. आणि आपल्याला जाता जाता असे मी म्हणेल, ते बंद करू नाही, वाचावं लागेल मला थोडंसं. कविवर्य मोरोपंत म्हणतात, देवी अहिल्याबाई झालीस जगत्रात तू धन्या, न्याय धर्मनिरपती अन्य कला माझी ऐकली न कन्या. मित्रांनो, म्हणजे न्याय धर्मनिरपेक्षता आणि अशी कन्या या ठिकाणी कोणी जन्माला आली नाही. अशी कन्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली आणि तिने तिचं कार्य इंदोर या ठिकाणी गेलं. त्या ठिकाणीच शाहीर प्रभाकर पानट असं म्हणतात, कवी शाहीर प्रभाकर म्हणतात, सती धन्य धन्य कलियुगी अहिल्याबाई गेली कीर्ती करुणी या मंडळाच्या ठाई. त्याबरोबर श्रीमंत पेशवेसुद्धा त्यांना असं संबोधत असतात की गंगाजळ निर्मळ मातोश्री. त्याचबरोबर प्रभाकर पानट असं म्हणतात, मातोश्रीविषयी म्हणतात, ऐश्वर्य वीरांगणी, क्षेत्रधर्म संवर्धिनी. कट करता येईल नाही? ऐश्वर्य वीरांगणी, अष्टावधानी राजकारणी, रणरागिनी सम्रांगणी, क्षेत्रधर्म संवर्धनी, निष्पक्ष न्यायदायिनी, कर्मण्यवती संजीवनी, अहिल्या प्रजाहितकारणी. मित्रांनो, या ओळीतून प्रभाकर पानट यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचं सिंहावलोकन केलेलं आहे. मित्रांनो, जर खऱ्या अर्थानं जर आपल्याला अहिल्यादेवी यांची स्मृती जतन करायची असेल, महाराष्ट्र सरकारने आणि भारत सरकार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने पुरस्कार देण्याचं काम सुरू केलं. आणि त्याबरोबर महाराष्ट्र सरकारने एक पाऊल पुढं जाऊन प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एका महिलेचा सन्मान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती म्हणजेच 31 मे रोजी केला जात आहे. आणि मित्रांनो, जर आपल्याला जर खऱ्या अर्थानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा वारसा चालवायचा असेल तर तुम्ही प्रथमतः देशहित आणि नंतर माझं समाजहित किंवा माझं कुटुंबप्रेम, म्हणजे ज्याप्रमाणे जपानी लोक पहिल्यांदा म्हणतात माझं देश प्रथमतः, नंतर माझी कंपनी आणि मग नंतर माझं कुटुंब, अशा प्रकारे आपल्याला विचार करायला हवा आणि देश घडवायला हवा. देश घडवण्याचं काम, भारत सुजलाम सुफलाम करण्याचं काम किंवा बहुजन हिताय बहुजन सुखाय या उक्तीप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कार्य केले. त्यांच्या कार्याला माझा सलाम. आणि या ठिकाणी मी जाता जाता असे म्हणेन,
भान ठेवून बेभान व्हायचं आहे, भान ठेवून बेभान व्हायचं आहे, ध्येयासाठी वेडं व्हायचं आहे, हर क्षेत्री उच्च शिखर गाठायचं आहे आणि शिवचरित्रातून हेच आम्ही शिकायचं आहे, हेच आम्ही शिकायचं आहे. मग मी म्हणेल अहिल्या चरित्रातून हे आपण शिका, सावरकर चरित्रातून आपण शिका, महात्मा फुले यांच्या चरित्रातून शिका आणि सावित्रीबाई फुले यांच्या चरित्रातून शिका, भीमचरित्रातून आपण शिका. म्हणजे जे जे आपणास योग्य वाटते, या लोकांनी कुठेही जातीमत्सर केला नाही, आपले उत्तुंग असे कार्य भारताच्या इतिहासामध्ये घडवून आणले. आणि अशा महामानवाची जर आपल्याला जर खऱ्या अर्थानं प्रेरणा घ्यायची असेल तर आपण समाजोपयोगी कार्य करायला हवं आणि समाजोपयोगी कार्य आपण केलं तरच खऱ्या अर्थानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीला आपण किंवा त्यांच्या कार्याला आपण आदरांजली करू शकू. त्यांच्या विचाराला आपण त्यांच्या विचारापासून परावृत्त होऊ नये एवढीच आपणास विनंती करतो आणि या ठिकाणी माझे मनोगत मी संपवतो. धन्यवाद. हे झालं सर.